सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला सायन्स ऑफ मेडिटेशनचा 10वा एपिसोड आणि यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन तुमच्या आयुष्याचा भाग झाल्यावर काय होतं. म्हणजे मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली मेडिटेशनची प्रॅक्टिस करत राहता तेव्हा तुमच्या लाईफमध्ये हळूहळू काय चेंजेस येतात यावर आज आपण भाष्य करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही सकाळी उठता, 10 मिनिटं मेडिटेशन करता, मन शांत होतं, तुम्हाला छान वाटतं. पण मेडिटेशन संपलं की काय होतं आणि लगेच मग काही मिनिटात काय होतं, फोन, नोटिफिकेशन्स, मग ट्रॅफिक, वर्क प्रेशर आणि आर्ग्युमेंट, स्ट्रेस, पुन्हा तोच जुना दिवस. मग एक प्रश्न, जर मेडिटेशन फक्त 10 मिनिटांची प्रॅक्टिस असेल तर त्या 10 मिनिटांच्या तुमच्या आयुष्यातल्या बाकीच्या 23 तासांवर काय संबंध आणि काय फरक पडतो. कारण मेडिटेशनची जी खरी परीक्षा आहे मित्रांनो, ती जेव्हा आपण डोळे लावून शांत बसतो तेव्हा होत नसते. ती सुरू होते तेव्हा ज्या वेळेस तुम्ही मेडिटेशन करून पुन्हा तुमच्या डे टू डे रुटीनला, तुमच्या कामांच्या मागे लागतात त्यावेळेस. चला मित्रांनो, आपण आता पाहूयात की पार्ट 1 आपल्या व्हिडिओचा जो आहे त्यामध्ये की मेडिटेशन संपल्यावर नेमकं काय. आपण मेडिटेशनला अनेकदा ऍक्टिव्हिटी मानतो मित्रांनो. मी आज मेडिटेशन केलं, जसं मी एक्सरसाइज केलं, मी वर्कआउट केलं, मी रीडिंग केलं. पण मेडिटेशनचा एक डीपर पर्पज आहे मित्रांनो, जो की तुमच्या लाईफशी कनेक्टेड असतो. कदाचित मेडिटेशनच्या वेळेत मन फक्त शांत होतं, पण त्याचा जो अवेअरनेस आहे मित्रांनो, मेडिटेशनमुळे जो तुम्हाला अवेअरनेस मिळतो, तो अवेअरनेस जो आहे तो तुम्ही तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये घेऊन जात असता. हेच मेडिटेशनमुळे होत असतं मित्रांनो. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे, जो आहे की ऑटोमॅटिक मोड. आपल्या दिवसाचा जो मोठा भाग असतो मित्रांनो, तो कधी कधी खूप ऑटोमॅटिक असतो. म्हणजे काय, उठलो, फोन पाहिला, खाल्लं, म्हणजे स्क्रीनवर आपण काहीतरी काम केलं, नोटिफिकेशन्स, कन्व्हर्सेशन्स, मग दुसरीकडे मग परत स्ट्रेस, लगेच रिॲक्शन, रात्री पुन्हा स्क्रोलिंग आणि दिवस संपून जातो. हे सगळं एक लूप मध्ये चालू असतं कन्सिस्टंटली. मग मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न इथे उद्भवतो, तो म्हणजे हा की यापैकी किती गोष्टी आपण कॉन्शियसली म्हणजे समजून घेऊन किंवा जाणून बुजून केल्या. मेडिटेशन आपल्याला एक सिंपल हॅबिट शिकवू शकतं मित्रांनो. काय? नोटीस. मी आता नेमकं काय करतो हे नोटीस करणं किंवा हे समजून घेणं. माझं अटेन्शन कुठे आहे, हे खरंच मी निवडलंय का, मी हे फक्त माझ्या रोजच्या डे टू डे हॅबिटमुळे करतोय. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत माइंडफुल लिव्हिंग. माइंडफुल लिव्हिंग म्हणजे काय? दिवसभर शांत, सिरियस आणि स्पिरिच्युअल दिसणं नाही मित्रांनो. तर माइंडफुल लिव्हिंग म्हणजे खूप अर्थ सिंपल आहे मित्रांनो. तुम्ही जे काही काम करत आहात त्यावेळी खरंच तिथे असणं. म्हणजे ज्या वेळेस आपण जे काम करतोय त्यावेळेस पूर्णपणे त्या कामामध्ये आपण फोकस्ड असणं. चहा पित असाल तर फक्त चहाच पिणं, कोणाशी जर बोलत असाल तर फक्त कन्व्हर्सेशन, वॉकिंग करत असाल तर वॉकिंग, काम करत असाल तर काम. आपण फिजिकल बॉडीने एका ठिकाणी असतो आणि माइंड आपलं दुसऱ्या 10 ठिकाणी फिरत असतो. म्हणजे काय, आपल्या डोक्यात मल्टिपल विचार चालू असतात मित्रांनो. माइंडफुल लिव्हिंग म्हणजे बॉडी आणि अटेन्शन पूर्णपणे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न असतो. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत वन थिंग ॲट अ टाइम. आज आपण मल्टीटास्किंगला प्रोडक्टिव्हिटी मानतो मित्रांनो. म्हणजे काय, जेव्हा आपण मल्टीटास्किंग करत असतो, मल्टिपल कामे एका वेळेस करत असतो, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढलेली आहे. फोनवर मेसेज, समोर लॅपटॉप, मध्येच इंस्टाग्राम आणि त्याच वेळी आपण कन्व्हर्सेशन करत असतो. आपण म्हणतो मी सगळं मॅनेज करतोय, पण कधी कधी आपण सगळं करत नसतो. आपण सतत स्विचिंग करत असतो. म्हणजे आपण काय करत असतो, मधातच आपण लॅपटॉपवर काम करतो, मधातच आपण फोनमध्ये नोटिफिकेशन बघतो, मधातच आपण समोरच्या व्यक्तीला बोलतो आणि मधातच आपण मग जे कोणी आपल्याला काही प्रश्न विचारले त्याला आपण उत्तर देत असतो. म्हणून हा एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण करूयात मित्रांनो. काय,
तुम्ही जे काही करत असाल ते एका वेळी एकच गोष्ट करायची आहे मित्रांनो. फक्त 5 मिनिटं तुम्हाला हे करून बघायचं. एक दिवस तुम्ही करून बघा. तुम्हाला काय करायचंय, फोन बाजूला ठेवून द्यायचा आहे. नोटिफिकेशन येत काही होत त्याच्याकडे बघायचं नाहीये. आणि तुम्ही स्क्रीन समोर बसलेले आहात, समजा तुम्ही ऑफिसचं काम करताय, तर 5 मिनिट मित्रांनो तुम्हाला फक्त पूर्ण फोकसने ते काम करायचंय. कामावर पूर्ण लक्ष हे मेडिटेशन नाहीये मित्रांनो. हे समजून घ्या की तुम्ही जेव्हा काम करताय, तुम्ही जे 5 मिनिटं तिथे देताय ते मेडिटेशन नाहीये. पण मेडिटेशन मधले जो अवेअरनेस आहे, तो आपला अवेअरनेस डेली लाईफ मध्ये घेऊन येण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, ज्याच्यामुळे आपल्याला डे टू डे लाईफ जी आहे ती एक आपली फ्लो मध्ये व्यवस्थित येईल आणि ज्याच्यामुळे आपले कामं जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने पार पडतील. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 5 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन अँड चॉईसेस. मेडिटेशन तुम्हाला कोणता डिसिजन घ्यायचा हे सांगत नाही मित्रांनो, पण डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही थांबायला जे आहे ते तुम्हाला मेडिटेशन शिकवू शकतं. समजा तुम्हाला राग आला, ताबडतोब मेसेज पाठवायचा आहे, पण एक पॉज. आणि हा जो पॉज आहे, या पॉज मध्ये काय होईल मित्रांनो, मी खरंच ही गोष्ट जी आता मी बोलायची ती मी बोलू इच्छित आहे की मला आता फक्त राग आला आहे म्हणून माझ्या डोक्यात हा विचार येतोय. किंवा तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं आहे मित्रांनो, थांबा, मला आता हे खरंच हवं आहे का, म्हणजे जी गोष्ट तुम्ही खरेदी करायचा विचार करताय ती गोष्ट खरंच तुम्हाला आता हवी आहे का, की फक्त हा एक इम्पल्स आहे, ती गोष्टीकडे एक तुमचं अट्रॅक्शन आहे की नाही मला ही गोष्ट माझ्या हातात पाहिजे. हा एक जो छोटासा पॉज आहे ना मित्रांनो, हा इम्पल्स आणि इंटेन्शन मध्ये डिफरन्स निर्माण करू शकतो. आणि जेव्हा इम्पल्स आणि इंटेन्शन मध्ये डिफरन्स निर्माण होतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्या रिॲक्शन मध्येही आपल्या रिस्पॉन्स मध्येही डिफरन्स निर्माण होतो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रिअल चेंजेस स्टबल. मेडिटेशन सुरू केल्यावर आपण अपेक्षा करतो की माझं आयुष्य बदललं पाहिजे, पण जे रिअल चेंजेस असतात मित्रांनो मेडिटेशनमुळे होणार ते अनेकदा जे आहेत ना ते खूप छोटे छोटे असतात. काल तुम्ही जिथे लगेच रिॲक्ट केलं होतं त्या ठिकाणी आज तुम्ही 2 सेकंद थांबलात. काल पूर्ण दिवस तुम्ही डिस्ट्रॅक्टेड होता, पण आज तुम्हाला ते नोटीस झालं की तुम्ही डिस्ट्रॅक्टेड आहात. काल तुम्ही एक अननेसेसरी आर्ग्युमेंट झालं, म्हणजे ज्या आर्ग्युमेंटची गरज नव्हती ते तुमच्या सोबत झालं, पण आज तुम्ही त्याच व्यक्तीसोबत एकदम शांतपणे बोललात. ही छोटी गोष्ट आहे मित्रांनो, पण असं समजू नका की ह्या ज्या रिपीटेड स्मॉल चॉईसेस तुम्ही जे चेंजेस होत आहेत तेच हळूहळू तुमच्या लाईफचा पॅटर्न चेंज करतात आणि तेच तुमच्या सवयी बनून जातात, जे की तुम्हाला पुढे एक चांगली लाईफ जगण्यासाठी आणि चांगले आउटकम्स मिळवण्यासाठी हेल्पफुल ठरतं. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 कडे, ज्याच्यामध्ये आज आपण एक 60 सेकंड चॅलेंज करणार आहोत. काय, आता एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत, काय की 7 सेकंद तुम्ही जे काही करत आहात मित्रांनो ते तुम्हाला 60 सेकंद पूर्णपणे अवेअरनेसने ती गोष्ट करायची आहे. चहा घ्यायचा आहे, तुम्ही समजा चहा घेत आहात, तुम्ही जो चहा घेताय तर तो चहा घेताना तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर चहाची टेस्ट तुम्हाला नोटीस करायची. म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो, चहा घेत असतो, आपल्या समोर कोणीतरी बसलेलं असतं, आपण त्याच्याशी गप्पा मारत असतो, मध्येच आपण बिस्किट घेतो, ते तोडतो, चहामध्ये बुडवतो, ते खातो, किंवा बऱ्याच गोष्टी आपण चहा पिता पिता टीव्ही पाहतो, पेपर वाचतो. आपल्याला तसं काहीही करायचं नाही. आपला चहाचा कप आपल्या हातामध्ये आणि तो चहा तुम्हाला एन्जॉय करायचा आहे पूर्ण अवेअरनेसने. समजा तुम्ही वॉकिंग करताय तर मग कसं चालताय त्या पावलांची तुम्ही जाणीव ठेवा. तुम्ही शॉवर घेताय, तुम्ही आंघोळ करताय, तर जो तुमचा पाण्याचा अनुभव तुम्ही जे पाणी अंगावर घेताय त्या पाण्याला फील करा, ती आंघोळ तुम्ही फील करा मित्रांनो. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील की तुम्ही लाईफमध्ये काय मिस करत आहात. जेव्हा तुम्ही एखादं कन्व्हर्सेशन करत आहात, समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण ऐका, त्यावेळेस मग नो फोन स्क्रोलिंग, नो मल्टीटास्किंग, नो रशिंग. फक्त एक गोष्ट आपल्याला करायची आहे, बी व्हेअर यू आर. म्हणजे काय, तुम्ही जी गोष्ट सध्या करत आहात ती फक्त 1 मिनिटभर तुम्हाला पूर्ण डेडिकेशनने, पूर्ण अवेअरनेसने फक्त ती गोष्ट करायची आहे आणि तुमच्या लाईफमध्ये येणारा चेंज तुम्ही मित्रांनो स्वतः अनुभव करू शकता. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या
पार्ट 8 कडे, ज्याच्यामध्ये द रिअलायझेशन ऑफ द व्हिडिओ, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली काय रिअलाइज होतं हे आपण समजून घेणार आहोत. मेडिटेशनची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, ती फक्त मी किती वेळ मेडिटेशन केलं ती नाहीये, यावर मोजत नसतात. तर एक बेटर क्वेश्चन हा आहे मित्रांनो, की मेडिटेशनमुळे माझं आयुष्य थोडं अधिक कॉन्शियसली मी जगत आहे की नाही. म्हणजे मी जेव्हापासून मेडिटेशन करायला लागलोय तेव्हापासून माझ्या आजूबाजूला जो माझा कॉन्शियसनेस आहे तो वाढायला लागलाय की नाही, माझा गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला लागलेला आहे की नाही. कारण मेडिटेशन तुम्हाला जगापासून दूर नेण्यासाठी नाही, तर जगात अधिक जागरूकपणे जगण्यासाठी मदत करण्यासाठी असतं मित्रांनो. चला मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की मेडिटेशन संपलं, डोळे उघडले, आता खरी प्रॅक्टिस सुरू होते. काय? ट्रॅफिक मध्ये, ऑफिस मध्ये, रिलेशनशिपच्या वेळी, डिसिजन घेण्याच्या वेळी, स्ट्रेसच्या वेळी, एकटा असताना, आणि जेव्हा कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागतं त्यावेळेस सुद्धा. कारण शांत बसणं ही सुद्धा एक स्किल आहे मित्रांनो. पण अस्वस्थ जगामध्ये जागरूक राहणं ही खरी प्रॅक्टिस आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी घडत असतात, ह्या गोष्टी घडत असतानाही आपण जागरूक राहणं आणि जागरूक राहून त्या गोष्टी समजून घेऊन त्यावर रिस्पॉन्ड करणं, हे जास्त आपल्याला प्रॅक्टिसनी येतं मित्रांनो. मेडिटेशन इज नॉट जस्ट समथिंग यू डू, इट इज समथिंग यू लर्न टू कॅरी इनटू द वे यू लिव्ह. जर मराठीत सांगायचं झालं मित्रांनो, तर मेडिटेशनची खरी परीक्षा तुम्ही जेव्हा शांत बसता तेव्हा होत नाही. आयुष्य जेव्हा पुन्हा अस्वस्थ झाल्यावर तुम्ही कसे जगता तिथे होते. म्हणजेच काय मित्रांनो, जेव्हा तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये तुमची डेली रुटीनची कामं करत असतात त्यावेळेसच मेडिटेशनचे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या शरीरावर आणि तुमच्या वागण्या बोलण्यावर लक्षात यायला चालू होतात. मेडिटेट, नोटीस, पॉज, चूज अँड लिव्ह. म्हणजे काय मित्रांनो, मेडिटेट करा, ज्या गोष्टी घडत आहेत त्या नोटीस करा, पॉज घ्या, चूज करा आणि जगा. इतकं सिंपल आहे मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत, तुम्हाला ज्या व्यक्तींना असं वाटतं की ह्या व्यक्तीला हे समजून घेण्याची गरज आहे त्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला हाईप करा मित्रांनो. थँक्यू.